नमस्कार, मी साक्षी बांचा न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते। या बुलेटिन मध्ये आपण आढावा घेणार आहोत देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा। संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी एस जयशंकर आणि शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। तर भारताने दहशतवाद्यांवर कारवाई करावी असं आवाहन गुटेरेस यांनी केले, तर पाकिस्तानला शांतता राखण्याचं आश्वासन दिले। महाराष्ट्र सरकारने देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे। भारती हे 1994च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र ATSचं नेतृत्व केलंय आणि त्यांनी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यासारख्या महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सुद्धा केलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मार्क कार्नी यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे। US कॅनडा संबंधांवर त्यांनी चर्चा केली आहे, तर भविष्यात प्रत्यक्ष भेटण्याचं दोघांनी मान्य केलंय। कॅनडाच्या निवडणुकीत सुमारे 19.5 दशलक्ष मतदारांनी मतदान केले, जे एकूण मतदारांच्या 69% आहे। अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा परिणाम चीनच्या औद्योगिक उत्पादनावर झालाय। निर्यातीचे ऑर्डर्स घटल्यामुळे चीनच्या कारखान्यांची उत्पादन गती आता जरा मंदावली आहे, तर या घडामोडींमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव येण्याची शक्यता सुद्धा आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसात त्यांच्या कामाला जनतेची ऐतिहासिक कमी पसंती मिळाली आहे। शुल्क धोरणं, DEI धोरणांमध्ये बदल आणि परराष्ट्र धोरणांमुळे जनतेचा पाठिंबा घटलाय, असं CNNच्या सर्वेक्षणात दिसून आलंय। ट्रम्प यांनी या सर्वेक्षणानंतर टीका करत खोट्या बातम्या असल्याचं त्यांनी म्हटलंय। न्यूयॉर्कमधील टॉम्किन्स काउंटीमधील इथाका आणि कायुगा हाईट्ससाठी टोर्नाडोचा इशारा जारी करण्यात आलाय। मध्य न्यूयॉर्कमधील कायुगा, कॉर्टलँड आणि टॉम्किन्स काउंटीमधील गंभीर वादळाचा इशारा देखील कायम आहे, तर या भागात टोर्नाडो येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एव्हरेस्टवरील गर्दी, वाढते मृत्यू, हिमनदी वितळणं आणि कचरा या पार्श्वभूमीवर नेपाळने परवानग्यांसाठी नियम कडक केलेत। आता ज्यांनी यापूर्वी 7000 मीटर उंचीचं यशस्वी चढाई केली आहे त्यांनाच आता एव्हरेस्ट परवानगी मिळणार आहे। या निर्णयामुळे अनुभवी गिर्यारोहणाची संधी त्यांना मिळणार आहे। व्हिएतनामने अमेरिकेसोबतच्या युद्धाच्या समाप्तीचा 50वा वर्धापन दिन साजरा केलाय, ज्यात शांततेवर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय। या परेडमध्ये व्हिएतनामचे प्रतीक ब्लॅक बर्ड असलेला रथ, हो ची मी यांचे चित्र असलेलं रथ आणि उत्तर व दक्षिण व्हिएतनामचे एकीकरणाचे 50 वर्षाचे प्रतिनिधित्व करणारा रथ सहभागी होता। हजारो लोक हातात लाल झेंडे घेऊन आणि देशभक्तीपर गाणी गाऊन या उत्सवात सामील झाले होते। UKच्या सैन्याने अमेरिकेसोबत मिळून येमनमधील हौती बंडखोरांना लक्ष्य करत हवाई हल्ले सुरू केलेत। ऑपरेशन रफ रायडर असं या मोहिमेचं नाव आहे, तर ट्रम्प प्रशासन इराणच्या वाढत्या अणु कार्यक्रमावर चर्चा करत असताना ही कारवाई त्यांनी सुरू केली आहे। व्हॅटिकनने सेड व्हॅकंट असलेला खास पोस्टेज स्टॅम्प जारी केलाय। हे स्टॅम्प नवीन पोपची निवड होईपर्यंत वैध राहतील अशी माहिती आहे। कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळवण्यात अपयश आलंय। निवडणुकांमध्ये लिबरल पक्ष बहुमतापासून 3 जागा दूर राहिलाय, त्यामुळे लिबरल पक्षाला अल्पमतातील सरकार स्थापन करावं लागणार आहे। अमेरिकेच्या नवीन धोरणामुळे हजारो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे कायदेशीर अस्तित्व संपुष्टात येणार आहे। या कारवाईमुळे प्रभावित विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आणि अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे। आंध्र प्रदेशातील सिंहाचल येथील एका मंदिरात भिंत कोसळल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। NDRF टीमने तातडीने घटनास्थळी बचाव कार्य सुरू केले, तर स्थानिक प्रशासनाकडून मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। पाकिस्तानमध्ये उष्णतेची लाट कायम आहे। तापमानात 50 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता। पाकिस्तानच्या हवामान विभागाने 26 ते 30 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला होता आणि नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला सुद्धा दिला होता, तर यावेळेस पाकिस्तान स्वतःच्या उच्च तापमान विक्रमाला मागे टाकू शकतो अशी माहिती आहे। हाऊसफुल 5चा टीजर नुकताच प्रदर्शित झालाय। यात कलाकारांची मोठी फौज देखील पाहायला मिळते। अक्षय कुमार पुन्हा एकदा त्याच्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय, तर या चित्रपटात कॉमेडी सोबत रहस्य आणि मर्डर ट्विस्ट देखील असणार आहे, ज्यामुळे उत्सुकता आणखीनच वाढली आहे।
या बातमीसोबत आपण टॉप 15 मध्ये इथंच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.